महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। आता विविध राजकीय पक्षांच्या तोफा धडाडणार आहेत। मात्र या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली होती। तिच्यावर आलेला निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे। शरद पवार गटाने या निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, परंतु आयोगाने ती फेटाळली आहे। लोकसभेत समान दिसणाऱ्या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बरीच मतं फिरली होती। त्यामुळे निवडणुकीत पक्षाचं चिन्ह हा पूर्वीपासून महत्त्वाचा फॅक्टर राहिलाय। नेमका कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे शरद पवार गटाचं अधिकृत नाव आहे। शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ चिन्ह असलेलं घड्याळ त्यांच्याकडे गेलं। त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं। मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह योग्य नाही, ते मतपत्रिकेवर म्हणजे मतदान यंत्रावर छोटं दिसतं, त्यामुळे ते मोठं करावं अशी विनंती शरद पवार गटाने आयोगाला केली होती। त्याचबरोबर हुबेहूब तुतारी सारखं दिसणारं परंतु वास्तवात पिपाणी असलेलं दुसरं चिन्ह हटवण्यात यावं ही दुसरी विनंतीही या पक्षाने आयोगाकडे केली होती। यातली पहिली मागणी आयोगाने मान्य केली आहे। मतदान यंत्रावर चिन्ह कसं दिसावं यासाठी पवार गटाने 3 पर्याय दिले होते। त्यापैकी पहिला पर्याय आयोगाने स्वीकारलाय। तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे मात्र वेगवेगळे दिसतात, त्यामुळे ते हटवता येणार नाही अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे। पवार गटाने ही मागणी करण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत या 2 चिन्हांमुळे शरद पवार गटाला अनेक ठिकाणी फटका बसल्याचं सांगितलं गेलं। आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं, त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामध्ये मतदारांचा गोंधळ उडाल्याने अनेक मतदारसंघांमध्ये मतविभागणी झाली। सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा अनेक मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवारांनी 50-50 हजारापर्यंत मतं खेचली होती। दिंडोरी मतदारसंघामध्ये तर बाबू भगरे सर यांना 1,03,632 मतं पडली होती। दुधाने तोंड पोळल्यानंतर आता पवार गटाला ताकही फुंकून प्यायचंय। विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये ही या गटाची स्वाभाविक इच्छा आहे। शरद पवार गटाची ही भीती अनाठाई नाही असा प्रकार यापूर्वीही झालाय। याला एक प्रमुख उदाहरण म्हणजे शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि प्रख्यात अर्थतज्ञ दिवंगत शरद जोशी यांचं। भारतात 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण सुरू झालं। त्याला भाजपसह बहुतांश विरोधी पक्षांचा विरोध होता, कम्युनिस्टांचा तर प्रश्नच नाही। परंतु शेतकरी संघटनेने या आर्थिक उदारीकरणाचं मनापासून स्वागत केलं होतं। डंकेल प्रस्ताव म्हटल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या कराराला शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या मुक्तीचं साधन असं म्हटलं होतं। खुल्या अर्थव्यवस्थेमुळे जगाचा बाजार खुला होईल, त्यातून श्रीमंत देशातील शेतकऱ्यांची अनुदानं कमी होतील, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून सर्वत्र शेतीमालाच्या किमती वाढतील। त्याचा फायदा भारतासारख्या विकसनशील आणि अविकसित देशांना मिळेल। या देशांमधून निर्यात वाढेल आणि शेतीमालाचे भावही वाढतील असं त्यांचं म्हणणं होतं। दरम्यान शरद जोशी यांनी अनेकदा निवडणूक लढवली होती, मात्र हा करार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा ते नांदेड लोकसभा मतदारसंघात 1996 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यावेळी त्यांना मोटारसायकल म्हणजे ग्रामीण भाषेत बुलेट हे चित्र मिळालं होतं। गंगाधरराव कुंटुरकर हे काँग्रेसकडून तर धनाजीराव देशमुख हे भाजपकडून त्यावेळी उमेदवार होते। त्या निवडणुकीत देशमुखांचा पराजय करून कुंटुरकर विजयी झाले, तर शरद जोशी हे चक्क 4थ्या स्थानावर घसरले। आपल्या या पराभवानंतर शरद जोशी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात मोठी मार्मिक टिप्पणी केली होती। जोशी म्हणाले होते, माझ्या निवडणूक चिन्हाचा फटका मला बसला। माझ्या एका प्रतिस्पर्ध्याचं चिन्ह सायकल होतं आणि माझं मोटारसायकल, परंतु ही दोन्ही चिन्ह एवढी एकसारखी होती की मतदारांना त्यात फरक करता आला नाही। त्यामुळे माझी अनेक मतं त्या दुसऱ्या उमेदवाराला पडली असं या निवडणुकीचं विश्लेषण करताना मला सांगण्यात आलं। त्यानंतरचं जोशी यांचं वाक्य मोठं मार्मिक होतं। त्यांनी लिहिलं होतं की ज्या मतदारांना सायकल आणि मोटारसायकल मधला फरक कळत नव्हता त्यांना मी नेहरूवादी अर्थव्यवस्था आणि डंकेल प्रस्ताव यावरचं विवेचन समजावून सांगत होतो। भारतातील बहुतांश मतदार अजूनही चिन्हांच्या आधारेच मतदान करतात, म्हणून तर राजकीय पक्षांच्या चिन्हांना एवढं महत्त्व आहे। या चिन्हांचे अनेक अर्थही काढले जातात। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेसच्या नेत्या म्हणून ओळखले जातं, परंतु त्या मूळ काँग्रेसच्या नेत्या नाही ते अनेकांना ठाऊक नसतं। मूळ काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एस निजलिंगप्पा यांनी 1969 मध्ये इंदिरा गांधी यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं होतं। थोडक्यात त्यांची हकालपट्टीच केली होती।
त्यानंतर इंदिरा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना केली। मूळ काँग्रेस पक्षाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ऑर्गनायझेशन किंवा संघटना काँग्रेस हे नाव मिळालं। त्या एकसंघ काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बैलजोडी हे होतं। सध्या वादात असलेल्या घड्याळ किंवा धनुष्यबाण यासारखंच ते बैलजोडी हे चिन्हही वादात सापडलं होतं। त्यामुळे ते गोठवून इंदिरा गांधींच्या गटाला गाय वासरू हे चिन्ह देण्यात आलं। इंदिरा गांधी गटाने या नवीन चिन्हासह निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेसमधील त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने आणि इतर विरोधी पक्षांनी हिंदूंचा अनुनय करण्यासाठी गायीच्या प्रतिमेचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता। त्याच्यावर खटलेबाजीही झाली। गुजरात उच्च न्यायालयाने या संबंधातील एक याचिका 1972 मध्ये फेटाळून लावताना गाय किंवा वासराचं प्रतीक वापरणं हे कोणत्याही धर्माचं प्रतीक नाही असं स्पष्ट केलं। त्याआधी 1971 मध्ये इंदिरा गांधींनी याच चिन्हाच्या आधारे निवडणूक लढवून प्रचंड विजय मिळवला होता। त्यावेळी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते। तेव्हा एक गमतीशीर घोषणा देण्यात आली होती, हा विजय गायीचा, बाईचा की शाईचा? इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा हाच पक्ष सत्तेत होता। आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा इंदिरा गांधी यांची साथ सोडली तेव्हा हाच पक्ष फोडून इंदिरा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा हा पक्ष स्थापन केला। यालाच आय काँग्रेस असं म्हटलं जातं। आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या हातून इंदिरा गांधी यांना पराभव पत्करावा लागला। ते सरकार लगेचच कोसळल्यानंतर इंदिरा गांधींनी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला। आपला पक्ष हीच खरी काँग्रेस असल्याचा दावा त्यांनी केला। मात्र तोपर्यंत पक्ष फुटल्यामुळे त्यांचे गाय वासरू हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं। इंदिरा गांधी तेव्हा नवीन चिन्हाच्या शोधात होत्या। निवडणूक आयोगाने त्यांना अनेक चिन्हांचा पर्याय दिला होता। त्यापैकी एक पर्याय होता हात, तो त्यांनी निवडला। त्याची एक गमतीशीर कथा सांगितली जाते। केरळमधील कलईकुलंगारा येथील कैपथी मंदिर किंवा हेमांबिका देवीच्या मूर्तीवरून हे हाताचं चिन्ह घेतलंय असं म्हटलं जातं। या मंदिरात देवीची प्रतिमा आशीर्वाद देणाऱ्या 2 हातांच्या स्वरूपात आहे। केरळमधील एका महिला नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ते चिन्ह आवडलं। याच चिन्हावर त्यांनी चिकमंगळूर येथून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या। तो राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या पुनरागमनाचा आरंभ होता असं मानलं जातं। राजकीय चिन्हांच्या अशा अनेक कथा आणि श्रद्धा असल्यामुळे घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार आग्रही असणं फारसं आश्चर्याचं नाही। शेवटी काही झालं तरी 2 दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी हे चिन्ह मतदारांमध्ये रुजवण्यासाठी मेहनत घेतली आहे। त्यामुळे त्यावर आपलीच मालकी आहे असं त्यांना वाटलं तर त्यात चूक नक्कीच नाही। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।